स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूयात ठळक घडामोडी. इचलकरंजी महानगरपालिकेच्या रणधुमाळीला चांगलाच वेग आलाय. भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी न मिळाल्यामुळं भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यामुळं भाजपच्या गोटामध्ये चांगलीच खळबळ माजली आहे. मंगळवार पेठ परिसरात असलेल्या भाजपच्या महिला अध्यक्ष अश्विनीताई कुबडगे यांनी भाजपने उमेदवारी देतो असं सांगितलं होतं, पण शेवटपर्यंत उमेदवारी दिली नाही म्हणून त्यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागं घ्यावा यासाठी वरिष्ठ नेत्यांनी त्यांची मनधरणी सुरू केली आहे. आज त्यांना भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते भरत तमायचे यांनी तुम्हाला माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी बोलवलं आहे असं सांगून त्यांना त्यांच्या कार्यालयात घेऊन गेले. तिथून भाजप कार्यालयात नेलं असता आमदार राहुल आवाडे आणि माजी आमदार प्रकाश आवाडे तसंच माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्याशी कोणतीही चर्चा न करता माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी भर कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये अश्विनीताई कुबडगे यांनी निवडणुकीतून माघार घेतली अशी घोषणा केली. त्यानंतर मी अशी कोणतीही घोषणा केली नाही अशी माहिती पत्रकार बैठकीमध्ये अपक्ष उमेदवार अश्विनीताई कुबडगे यांनी दिली आहे. नमस्कार, मी इचलकरंजी महानगरपालिका 2026 निवडणूक लढवण्यासाठी मी प्रभाग 8B मधून इच्छुक उमेदवारीचा अर्ज भरला आहे. हा अर्ज भरत असताना माझ्यावरती निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून अन्याय झाला, त्यामुळे मी अपक्ष अर्ज भरण्याचा निर्णय घेतला. आमचे भाजपचे भरत तमायचे म्हणून आहेत, ते माझ्याकडे आले. त्यांनी सांगितलं की आपण प्रकाश अण्णांना भेटायचं आहे आणि काय असेल ते तुमचं पुनर्वसन होईल, आपण त्यांच्याशी चर्चा करू. तिथं गेले असताना माझी फक्त मी भूमिका सांगायला गेले होते की मला काही चर्चा करायची नाही आणि मी निवडणूक लढवणार आहे. पण प्रकाश अण्णांनी सांगितलं की पार्टी कार्यालयात हळवणकर साहेब आहेत, जिल्हा अध्यक्ष आहेत आणि मकरंद देशपांडे साहेब आलेले आहेत आणि तिथं आपण तुमची काय भूमिका आहे ते सांगा आणि चर्चा करू. पण हळवणकर साहेबांना कदाचित ह्यातलं काही माहीत नव्हतं आणि आमचे सहकारी हेमंत वरुटे यांनी माघार घेण्यासाठी तिथं गेले असताना हळवणकर साहेबांना देखील हे वाटलं की मी माघार घेणार आहे. त्यामुळे त्यांनी मला बुके दिला आणि हे घोषित केलं की आम्ही दोन्ही उमेदवार माघार घेत आहोत. पण मला हे सांगायचं आहे की हे गैरसमजुतीतून हा प्रकार झाला आहे. माझ्यावर अशी कुठलीही चर्चा झाली नाही किंवा मी कुणावर अशी चर्चा केलेली नाही आहे. त्यामुळं निवडणूक ही लढवणार हे माझं शेवटपर्यंत वाक्य असेल आणि मी त्यावर मतावर ठाम राहील.